जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय ज्ञानोबाचे हात ज्ञानोबाचे हात ज्ञानोबाचे हात ज्ञानोबाचे हात रे रे हरी विश्वनाथ 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 Kumar
खरात आणि हरिभक्तपरायण ईश्वर महाराज दरंदले ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा हात, ज्ञानोबाचा ऐसे
दोघे आले गंगे
ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात ज्ञानोबाच्या पायी मिठी घाली गंगा माई ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात नामा म्हणे सोडाबाई नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्व ठाई नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्व ठाई नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवाची या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ईश्वर परम कृष्ण सचिदानंद विग्रह अनाधी राधी गोविंद सर्व कारण कारण समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि सदैधवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि मस्तक हे पायावरिया वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज थोडक्यात पर्याय द्यायचा तो असा की मुठे पाटील परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला हरिहराचा अभिषेक आणि त्यानिमित्त ही भगवत सेवा विठ्ठल 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 विश्वगुरु विश्वमावली विश्वसंत विश्ववंदनीय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या अहेतुकी कृपेने आणि त्यांच्याच अशा विशेष अनुकंपाने आज या ठिकाणी पवित्र अशा हरिहराच्या वायुमंडलामध्ये तसेच गावातील इतर देवता श्री खंडेराय श्री ब्रह्मेश्वर महाराज स्वामी समर्थ महाराज भगवान दत्तात्रय आई तुळजाभवानी आई काळूकाई आई लक्ष्मीबाई आदी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी प्रारंभ करतो विठ्ठल 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 पुण्यसरिता अमृतवाहिनी प्रवरामाईच्या तरावरती आणि वारकऱ्यांचे आराध्य पांडुरंग परमात्मा वैराग्याची मूर्ती तुकाराम महाराज ज्ञानमूर्ती ज्ञानेश्वर महाराज दयामूर्ती एकनाथ महाराज आणि प्रेममूर्ती नामदेव महाराज त्याचबरोबर
आपल्या गावातील काही मोजके व्यक्तिमत्व जसे आहेत ज्यांनी आपल्या गावाचा डंका शेजारच्या गावात नव्हे, तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर जिल्ह्याचा बाहेरही नेला, असे काही मोजके व्यक्तिमत्व आहे. त्यामध्ये आदरणीय श्री इंद्रनाथ पाटील थोरात, माजी सभापती पंचायत समिती आणि विद्यमान चेअरमन जिल्हा देखरेख संघ, त्याचबरोबर माननीय श्री रावसाहेब पाटील थोरात, अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक, तसेच आदरणीय आबासाहेब पाटील थोरात, माजी सभापती पंचायत समिती श्रीरामपूर, त्याचबरोबर या कीर्तनासाठी विशेष सेवेसाठी लाभलेले गायनाचार्य आमचे मामाश्री हरिभक्तपरायण वसंत महाराज खरात, दुसरे गायनाचार्य आमचे वर्गमित्र संगीत विशारद ईश्वर महाराज दरंदले, आणि त्याचबरोबर मृदुंगाचार्य छोटा पॅकेट बडा धमाल, दिसायला छोटा आहे, टाळ्या वाजवत त्याच्यासाठी, आणि अक्षय महाराज सूर्यवंशी, आदित्य महाराज सूर्यवंशी, माफ करा, हा, आणि हार्मोनियमवरती साथ देत आहे सुरेश फुलपगार महाराज, त्याचबरोबर विनेकरी महाराज, तुळशी धारण करणारे आमच्या भगिनी, समस्त हरिहर भजनी मंडळ, हरिहर विश्वस्त मंडळ, समस्त गावकरी, आणि त्याचबरोबर विशेष म्हणून या सेवेला उपस्थित असणारे आमचे परम आदरणीय हिज ग्रेस चैतन्य चरणदास प्रभू, त्याचबरोबर आमच्या गावाचं वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण बाबा महाराज ससाने, हरिभक्तपरायण उल्हास महाराज तांबे, आणि समस्त मित्रपरिवार, नातेवाईक, आणि खास अभिषेकासाठी आणि कीर्तनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व आप्तेष्ट, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, आणि सेवेसाठी घेतलेला अभंग या ठिकाणी सर्वांच्या हृदयात अंतकरणात स्थित असलेल्या सर्वव्यापक परमात्म्याच्या सेवेकरता वारकरी संप्रदायाचे अद्वितीय प्रचारक आणि प्रसारक, ज्यांच्या हातून परमेश्वराने नैवेद्य भक्षण केला आणि ज्यांना ज्ञानोबा रायांचा सहवास लाभला, असे भगवंताचे महान लढीवाळ भक्त, प्रेममूर्ती, संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठात आला, सर्वांच्या परिचयाचा तीर्थयात्रा प्रकरणामधला, आणि त्याचबरोबर ज्ञानोबा रायांचा मोठेपणा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकिया देवा यावरी करा नावेर. तर अभंग हा तीर्थयात्रा प्रकरणामधला आहे प्रभूजी, आणि हा विशेष अभंग घेण्याच्या मागची प्रेरणा अशी की त्या ज्ञानोबा रायांच्या राजधानीमध्ये मला काही काळ त्या ठिकाणी राहायला भेटलं, अध्ययन करायला भेटलं, आणि ज्ञानोबा रायांचा त्या ठिकाणी मला मोठेपणा समजला, ज्ञानोबा रायांची महती समजली, ती आपल्यासमोर मांडावी, आणि यासाठीच हा शब्द प्रपंच. भरतखंडे नरदेह प्राप्ती, भरतखंडे नरदेह प्राप्ती, येतो परम भाग्याची संपत्ती, भरतखंडे नरदेह प्राप्ती, येतो परम भाग्याची संपत्ती. अरे भारतामध्ये जन्म होणे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जन्म होणे, हे परम भाग्य आहे. इथे येऊन करणार काय म्हणाले तर काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. काय करायची ते
तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. संत हे तीर्थयात्रेला जातात आणि साधकानेही तीर्थयात्रेलाच गेलं पाहिजे. मात्र साधक तीर्थयात्रेला जात नाही, पर्यटनाला जातात, फोटो काढून स्टेटसला ठेवायला जातात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तीर्थयात्रेला काय जायचं? सुभाषितकार लिहितात, अन्य क्षेत्रे कृत्रम पाप, अन्य क्षेत्रे कृतम पाप. काय म्हटलंय? अन्य क्षेत्रे कृतम पाप. मग अन्य क्षेत्रामध्ये जर असताना आपल्याला जे आपण पाप करतो तर ते काय म्हटले? तीर्थक्षेत्री निवसती. तीर्थक्षेत्रामध्ये त्याची नष्टता होती. आणि तीर्थक्षेत्रे कृतम पाप, आता तीर्थक्षेत्रात जाऊन पण पापच केलं तर मग काय होईल म्हणाले? हा, काय म्हणाले? वज्रलेप भविष्यती. वज्रलेप सारखं ते आपल्या मागे लागेल की इथं कुठेही पाप करा, मात्र तीर्थक्षेत्रात गेलं तर ते धुतले जातील. मात्र आपला गैरसमज नसावा म्हणून सांगतो की तीर्थक्षेत्रामध्ये तेच पाप धुतले जातात जे नकळत होतात. कसे होतात? नकळत होतात. आहे की नाही? जाणून बुजून केलेलं पाप, जाणीवबुजून केलेलं पापमय कृत्य, याला मात्र ते संचित कर्मामध्ये जाणार. मग संत तीर्थयात्रा करतात, साधकानेही तीर्थयात्रा करावी. मात्र ज्या ठिकाणी संत राहतात ते स्थान, तो देश, तो प्रदेश हा पवित्र असतो. आणि म्हणून साधकाने आपल्या गावाचा त्याग करून काही काळ का होईना ज्या ठिकाणी संत मंडळी राहतात त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ती आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केली पाहिजे. मग तीर्थयात्रा करायची तर कधी करायची? तर याचा अर्थ असा की जोपर्यंत आपल्यात सामर्थ्य आहे. सामर्थ्य म्हणजे काय? मग त्याच्यामध्ये दोन्ही आलं, शारीरिक आलं आणि आर्थिक आहे. तोपर्यंत साधकांनी आपल्या गावाचा त्याग करून तीर्थयात्रेसाठी गेलं पाहिजे. जब हे सकळ सिद्ध आहे, 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 हात चालावया पाय, हात चालावया पाय, हात चालावया पाय, हात घालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, 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 तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रे जाय चुकू नको. यात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध पाहे, चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. सकळ सिद्ध आहे, सिद्ध आहे म्हणजे तयार आहे. जोपर्यंत तुझे पाय चालण्यासाठी तयार आहेत, तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, आणि हात चालायचे म्हणजे दान करायचे, आणि हात दानासाठी सरसवत आहे, तोपर्यंत तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. स्वतःही जाय आणि दुसऱ्याला जायला प्रतिबंध करू नको. विठ्ठल 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 विठ्ठल. तीर्थयात्रा कोणती? पूर्वेला जगन्नाथपुरी, पश्चिमेला द्वारका, उत्तरेला बद्रीनारायण आणि दक्षिणेला रामेश्वरम. त्या भगवंताला वृंदावनामध्ये कान्हा म्हणतात. काय म्हणतात? कान्हा म्हणतात.
वृंदावनची मथुरा मध्ये आलो की त्याला कृष्ण म्हणतात, द्वारकेमध्ये त्याला द्वारकाधीश म्हणतात, दक्षिणेमध्ये त्याला बालाजी म्हणतात, राजस्थानमध्ये त्याला श्रीनाथ म्हणतात, आणि महाराष्ट्रामध्ये आलं की पांडुरंग हरी, विठ्ठल हरी. आणि वारकऱ्यांचं आराध्य असणारं देऊ आळंदी आणि पंढरपूर अशा ठिकाणी त्या साधकाने यात्रेला गेलंच पाहिजे. प्रभूजी साक्षीदार आहे. 3 धाम माझे त्यांच्या सोबत झालेले आहेत, 1 धाम बाकी आहे प्रभू. डोळस व्यक्तीने रस्त्याने तो व्यवस्थित चालला, डोळस व्यक्ती रस्त्याने व्यवस्थित चालला तर अंध व्यक्ती रस्त्याने व्यवस्थित मार्गक्रमण करू शकतो. प्रातस्मरणीय श्री गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव त्या आळंदीमध्ये आपल्या पाठामध्ये म्हणायचे की ज्याच्यावरती समाज सुधारण्याची जबाबदारी आहे, आबा ज्याच्यावरती समाज घडवण्याची जबाबदारी आहे, त्याने आपले पावले व्यवस्थित टाकावी, त्याने आपले पावले व्यवस्थित टाकावी. कारण त्याचं 1 पाऊल चुकलं तर मागचे हजारो पाऊल चुकतात. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकाचं निमित्त करून तो परमात्मा त्या दिंडीकारांमध्ये पंढरपूर क्षेत्री आला आणि पुंडलिकाला म्हणाला, पुंडलिका माझा प्रचार प्रसार कर. पुंडलिका म्हणाला, जमणार नाही देवा, जमणार नाही देवा. का? कारण देवा एकतर पहिलं तुमचा छन्न अवतार, छन्न म्हणजे लपलेला, आणि पांडुरंगाचा, पांडुरंग कोणाचा अवतार आहे लपलेला? कोणाचा आहे बोला, कोणाचा? हा कोणाचा? बरोबर नाही? द्वापर युगामधला पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा अवतार. त्याला पुरावा पाहिजे ना काहीतरी. पांडुरंग बाळमूर्ती, पांडुरंग बाळमूर्ती, गाई गोपाळ सांगाती, येऊन या प्रीती उभे समची राहिले. पुंडलिकाने साप नकार दिला, देवा तुमचा प्रचार करणार नाही. का पुंडलिका? आठवा म्हणले, द्वापर युगात तुम्ही काय केलं, काय केलं? आठवा. चुकला की ठोकला, चुकला की ठोकला, चुकला की ठोकला. अरे सुधरू पण शकत होता ना. पांडुरंग म्हणाले, अरे पण आता मी आलो ना, समचरण घेऊन आलो, समदृष्टी आणि समचरण घेऊन आलो महाराज. हा म्हणजे आता कसं लोक कसे बोलतील, मला लोक विसरतील का द्वापर युगातले तुला? नाही म्हटले. दुसरं कारण आहे देवा, आपण दुकान खोललं, शटर वर केलं म्हणजे गिऱ्हाईक येत नसतं देवा, गिऱ्हाईक येत नसतं. त्यासाठी फार मोठा प्रचार प्रसार करावा लागतो. मग पांडुरंगाने स्वतःच विचार केला की आता आपलं काम आपल्यालाच करावं लागेल. काय करावं लागेल? आपलं काम आपल्यालाच करावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी पांडुरंगाने त्या ठिकाणी अवतार धरला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अरे मग तोच देव आणि त्यांनी गुरुचा अवतार धरला ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं. अहो एवढंच काय की त्या ठिकाणी वारकऱ्यांची एकादशी सुद्धा वाटून घेतली महाराज. शुद्ध एकादशी पांडुरंगाची आणि वद्य एकादशी आळंदीची आहे की नाही, वाटून घेतली अशा पद्धतीने. आणि दुसरा विचार केला पांडुरंगाने, कलीचं राज्य चालू झालेलं आहे आणि माणसं जनावरागत जगत आहेत. कसे जगत आहे? जनावरासारखं. कारण का? ज्ञानच नष्ट झालेलं आहे. ज्ञान नष्ट झाल्यामुळे माणसं जनावरगत झालेले आहेत. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. अवतार पांडुरंगा नाव घेले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा. काय सांगितलं? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी.
ज्ञानच नष्ट झालेलं आहे. आणि मग त्यावेळेस त्या भगवंताने तोच कधी कधी गुरुच्या रूपात येतो आणि मग त्याने ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने अवतार धरला. ज्ञान ज्याच्याकडे जातं महाराज ते त्याला मोठं करतं. बरोबर, ज्ञान ज्याच्याकडे जातं ते त्याला मोठं करतं. पण ज्ञानदेवांकडे आल्यानंतर ज्ञानाचा मोठेपणा वाढला. ज्ञानाचा मोठेपणा वाढला. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. बघा काय सुंदर वाट. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. ज्ञान कोण देतो? देव देतो. म्हणून हाच पांडुरंग परमात्मा गुरुच्या रूपामध्ये त्या ठिकाणी त्या अलंकापुरामध्ये आला. आणि त्याने आता जी आपण माऊलींची समाधी बघतो ती कितवी समाधी असावी? कितवी असावी? पहिली, दुसरी, तिसरी, कितवी? माऊलींची समाधी ही 108वी समाधी. श्री गुरु हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनामध्ये मी ऐकलं की माऊलींची प्रथम समाधी नाही म्हणाली, 107 समाधी यापूर्वी होऊन गेल्या आणि आता ही 108वी समाधी. विठ्ठल 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 विठ्ठल. भानुदासाच्या कोळी महाविष्णूचा अवतार. आता दुसरा अवतार सांगतो. त्या पैठण क्षेत्रामध्ये नाथबाबांचा अवतार झाला आणि ज्ञानेश्वर माऊलींनी नाथबाबांच्या स्वप्नात येऊन सांगितलं. नाथबाबा स्वतः सांगतात की अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, येऊन आळंदी क्षेत्री काढ वेगी, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी. नाथबाबा स्वतः एकनाथी भागवतामध्ये लिहितात की अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली, आळंदीमध्ये येऊन तू काढ. आणि मग नाथबाबाने त्या ठिकाणी आपले मोजके 5-50 शिष्य घेऊन त्या आळंदीमध्ये ते आले आणि दक्षिण तटेवरती सगळ्यांना ठेवलं आणि त्या ठिकाणी ते चौकशी करू लागले की माऊलीची समाधी कुठे आहे, माऊलीची समाधी कुठे आहे. मात्र महाराज कुणी त्यांना सांगितलं नाही. मग नाथबाबा म्हणाले की तुम्ही इथंच थांबा. शिष्यगणाला दक्षिण तटावरती ठेवलं आणि पलीकडे गेले. आत्ता जी आपण आळंदी बघतोय तशी आळंदी पूर्वी नव्हती. कारण त्या ठिकाणी पूर्ण काट्याचं जंगली झाडांचं असं साम्राज्य होतं. त्या जंगलामध्ये हिंसक श्वापदे होते. सर्प विच्छू आणि शरीराला विजा पोहोचवतील असे श्वापद त्या जंगलामध्ये होते. माऊलींच्या समाधीनंतर त्या ठिकाणी अजानुक्षाच्या बागा त्या ठिकाणी आल्या होत्या. नाथबाबा संपूर्ण दिवसभर तिकडं शोध घेत बसले. मात्र त्यांना काही समाधी सापडली नाही आणि मग ते अनुष्ठानाला बसले. किती दिवस? 6 दिवस अनुष्ठान केलं. आणि 6 दिवस अनुष्ठान केल्यानंतर मात्र नाथबाबांच्या स्वप्नात माऊली आले आणि सांगितलं की सिद्धेश्वराचं मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या समोरील नंदीच्या उत्तरेच्या बाजूला जी शिळा पडलेली आहे ती बाजूला कर, तुला भुयार दिसेल, पायऱ्या उतरून खाली ये, मी तिथं आहे म्हणाले. विठ्ठल 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 आणि नाथबाबांनी ती शिळा बाजूला केली, आतमध्ये भुयारामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस नाथबाबांनी बघितलं की साक्षात माऊली पद्मासनामध्ये बसलेली आहे, समाधी अवस्थेमध्ये आहे आणि समोर मात्र ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवलेला आहे. नाथबाबा त्या ठिकाणी वर्णन करतात. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, केवळ परब्रह्म बोलत असे, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, आणि श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. आणि मग त्या ठिकाणी 3 दिवस 3 रात्र नाथबाबा त्या माऊलीच्या समाधीस्थळी तिथे राहिले. त्या ठिकाणी एकमेकाचं सेम कुशल विचारणं झालं, जगाच्या कल्याणाच्या गप्पा झाल्या आणि अचानक नाथबाबांच्या ध्यानात आलं की आपल्या सोबत आलेले 50-60 व्यक्तींचं काय झालं असेल, 50-60 व्यक्तींचं काय झालं असेल. आणि म्हणून नाथबाबांनी लगबगीने निघाले. माऊलींनी थांबवलं, म्हटले जाताना हे समाधी धन म्हणजे भावार्थ दीपिका भगवती ज्ञानेश्वरी घेऊन जा आणि याला शुद्ध करून घ्या म्हणाले. काय म्हणाले?
शुद्ध करून घ्या. इकडे मात्र दक्षिण तटावरती एक चमत्कार झाला. काय चमत्कार झाला? ज्ञानदेव झाले वाणी, ज्ञानदेव झाले वाणी, आले सामोगरी घेऊन, सामोरी घेऊनी, पर्व काळ द्वादशी दिली सामोगरी आम्हासी. पर्व काळ वादसी दिली सामोगरी पर्व काळ द्वादशी दिली सामोगरी आम्हासी. ज्ञानदेव झाले वाणी. वाणी माहिती सर्वांना, व्यापारी, किराणा दुकानदार. आले सामग्री घेऊनी, पर्व काळ द्वादशी. द्वादशी तर देवाच होतं महाराज. आणि द्वादशीच्या दिवशी दिली सामग्री आम्हासी. या ठिकाणी ज्ञानदेवांनी स्वतः गाडी झोपली, गाडीभर किराणा भरला आणि दक्षिण तटावर गाडी हाकत हाकत आले आणि सांगितलं की तुमचे नाथ बाबा सुरक्षित आहे, कारण 9 दिवस झाले टोटल. आणि जगाचा कल्याणाचा मार्ग मी त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे. आता चिंता करायची कारण नाही. आता मिष्टानाच्या पंक्तीची पंक्ती उठवा. मग त्याची आठवण म्हणून आजही आळंदीमध्ये द्वादशी जर पाहिजे असेल तर आळंदीची पागावी महाराज. सकाळी 6 वाजल्यापासून मिष्टानाने भरलेल्या पंक्तीच्या पंक्ती त्या ठिकाणी त्या गल्लेबोळामध्ये साधकांच्या वाट पाहत असतात. आणि अशा पद्धतीने जगाला भगवती ज्ञानेश्वरी भेटली. गीता अलंकार, गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी. नाम ज्ञानेश्वरी, नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार, नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार, नाम प्रगट केली तेने प्रगट केली नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार, नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार, नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार, नाम संत मंडळी म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. कारण तुझ्या संगती झाली आमची निश्चिती. संताच्या संगतीचा काय फायदा असतो? तर तुझ्या संगती झाली आमची निश्चिती. बैसता संताच्या शेजारी, बैसता संताच्या शेजारी, कळो आले कमळापती. आपले कुणीच नव्हते, आपले कुणीच नव्हते, निश्चय चित्री दूढ झाला. कधी होतो हा वैराग्य? कधी येतो माणसाला? संताच्या शेजारी बसल्यानंतर, की आपले कोणीच नव्हते. माऊलींनी मोठ्या पोट तिडकीने गीतेवरती अलंकार चढवला. भगवान श्रीकृष्णांच्या गीतेवरती अलंकार चढवला आणि त्याचं नाव भावार्थ दीपिका भगवती ज्ञानेश्वरी. माऊलींना त्या ठिकाणी आई म्हणतात सगळे. माऊली म्हणजे आई आहे की नाही? स्त्रीलिंगी शब्द आहे का? कारण जिचा पिढे बाळ, जिचा पिढे बाळ, प्राणतेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. जर आपल्या बाळाला त्रास होत असेल तर सर्वात जास्त वेदना कुणाला होतात महाराज? आईला होतात. आणि म्हणून मोठ्या मायेच्या पोट तिडकीने माऊलींनी ही ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी आणि आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी. विठ्ठल विठ्ठल आलम ददाती इति आनंदी. आनंद या शब्दाचा अर्थ आहे आलम. आलम म्हणजे पुरे आणि ददाते म्हणजे देणारा. पुरे म्हणेपर्यंत देणारा. याल तरी यारे लागे, अवघ्या माझ्या मागे मागे. यार तरी यारे लागे,
अवघ्या माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. किती देतो म्हणाले भगवंत, किती देतो म्हणाले, माझ्या माग माग या. गोपाळांना म्हणाले किती देतो म्हणाले, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. जो पण तुम्ही नाही म्हणत आता वाढू नका बरं, तोपर्यंत देतो म्हणाले. जो राहिला उपासी त्याने यावे आळंदीशी. आळंदीची एका भिंतीवर वाक्य लिहिलं होतं बघू, मी म्हटलं की जो राहिला उपवासी त्याने यावे आळंदीशी. आता उपवासी कोणता म्हणजे हे नाही बरं का, उपवासी म्हणजे ज्ञान, जो ज्ञानात मागे राहिलाय त्यांनी आळंदीला या म्हणाले. आणि असे अनेक साधन त्या ठिकाणी त्या आळंदीमध्ये. आळंदी हे साधारण गाव नाही महाराज. या आळंदीमध्ये काही वर्षापूर्वी शिवजी त्या ठिकाणी येऊन गेले. ब्रह्मदेवापासून इंद्रदेवापर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी साधना केली, तपश्चर्या केली. स्वतः कुबेराने आपला खजिना आळंदीमध्ये लपून ठेवलेला आहे. आणि शापामुळे, शिवजींच्या शापामुळे इंद्र हा इंद्रायणी झाला. काय झाला? इंद्रायणी झाला आणि लोकाचे पाप स्वीकारायला लागला. नष्ट करायला नाही बरं का, अधिकार नाही तो, नष्ट करायला भगवंतच करू शकतो. स्वीकारायला लागला म्हणून त्याचं नाव पडलं इंद्रायणी. मग आळंदीला आलं की दर्शन कसं करायचं महाराज? पहिलं भोजलिंग काकाचं दर्शन घ्यायचं, नाथपाराचं दर्शन घ्यायचं, ज्या ठिकाणी नाथ बाबा बसले होते अधिष्ठानला. भोजलिंग काकाचं दर्शन घ्या, नाथपाराचं दर्शन घ्या, कुबेर गंगामध्ये आंघोळ करा, इंद्रायणीमध्ये आचमन करा. कारण आता इंद्रायणी तशी राहिली नाही आंघोळ करण्यासाठी. म्हणून इंद्रायणीमध्ये आचमन करा आणि माऊलींच्या समाधीवरती डोकं टेकवा. त्यावेळेस तुमचं दर्शन पूर्ण झालं. मग या क्षेत्रामध्ये असे अनेक देवदेवता त्या ठिकाणी होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्री 84 सिद्धांनी या ठिकाणी काय केलेली? साधना केलेली. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. तो सुख सोहळा तायवानो, तो सुख सोहळा तायवानो वानो. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. आज सोहळा कायवानो, हा सुख सोहळा कायवानो. 84 सिद्धांचा भेटी मेळा, 84 सिद्धांचा भेटी मेळा. आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धाचा सिद्ध भेटे मेळा, तो सुख सोळा कायवानू. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करिताती. नामा म्हणे देवा चला तया ठाया, आणि घ्यावया विश्रांती. नामदेव महाराज म्हणले देवा तुला विश्रांती हवी का? मग आळंदीला चल. का? कारण ज्या ठिकाणी देव राहतात त्या ठिकाणी सुख आहे, दुःख आहे, दोन्ही गोष्टी आहे. मात्र ज्या ठिकाणी संत राहतात त्या ठिकाणी फक्त सुख आहे, शांती आहे, समाधान आहे आणि आनंद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
असं हे माऊलींचं आळंदी या ठिकाणी साधना करण्यासाठी साधक येतात, माधुकरी मागून जातात. आजही आळंदीची माऊली आपला स्वयंपाक करत असताना त्या ठिकाणी वाटीभर भाजी जास्त करते, 4 चपात्या जास्त करते आणि साधकाची वाट बघते की कुणीतरी माधुकरी मागायला येईल, त्याच्या जोडीमध्ये मी ते दान टाकेल, जणू काय मी ज्ञानेश्वर महाराजांनाच जीव घातला. काय भाव आहे बघा. हा? काय भाव आहे. मग आजही साधकाला कुणी ग्रंथरूपाने भेट देतं, कुणी वस्त्र करतं, कुणी पैशा रूपाने भेट करतं, तर कुणी राहण्याची सोय करतं आणि माऊलींचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतं. अशा या आळंदीमध्ये जो राहिला उपासी त्याने यावे आळंदीशी, असे म्हणून साधक येतात आणि साधक माऊलींना आपले आई आणि बाप दोन्ही मानतात. साधकांचा माया बाप दरुशने हरिताप, दरुशने हरिताप, दरुशने हरिताप. साधकाचा बाप दरुशने हरिनाम, दरुशने हरिनाम, दरुशने हरिनाम. सर्वभूती सुखरूपा ज्ञानोबाचा, साधकांचा माया बाप दरुशने हरिताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकांचा माया माया बाप दरुशने हरिनाम, दरुशने हरिनाम, दरुशने साधकांचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. विठ्ठल 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 विठ्ठल. इच्छेला वयाचं बंधन नसतं, पण इच्छा पूर्तीसाठी वय लागतं. लक्ष देऊन ऐका. हं? दात नसलेल्या माणसाने चणे खायची इच्छा करू नये. बीडचे देशपांडे वय वर्ष 75, त्या पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दरबारामध्ये त्यांनी धरणं धरलं. आपण धरणं धरतो ना, धरणं आंदोलन. हा, धरणं धरलं. मागण्या 3. पहिली मागणी होती की ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे, दुसरी मागणी होती धनाची प्राप्ती झाली पाहिजे आणि तिसरी मागणी होती मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे. पांडुरंगाने स्वप्नातून सांगितलं की आळंदीत जावे आणि मग तो माऊलींच्या समाधी, संजीवन समाधी मंदिरामध्ये त्या ठिकाणी त्याने धरणं धरलं. माऊली स्वप्नात आले आणि माऊलींनी सांगितलं की तुझ्या ह्या इच्छा पूर्ण करतील ते देहूचे प्रसिद्ध संत संत तुकाराम महाराज यांच्याकडे जा, ते तुला तुझ्या मागण्या पूर्ण करतील म्हणाले. मग हा इसम पंढरपूरवरनं आळंदी, आळंदीवरनं देहू, असं दर मजल करत त्या देहूमध्ये तुकाराम महाराजपर्यंत पोहोचला आणि महाराजांना आपल्या 3 मागण्या सांगितल्या. 1 ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे, 2 धनाची प्राप्ती झाली पाहिजे, 3 मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि तुकाराम महाराजांना प्रश्न पडला की माऊलीने गिऱ्हाईक आपल्याकडे का पाठवलं. हा, बरोबर. त्याचं पहिलं कारण होतं की मज पामरासी काय थोरपण, पायची वाहन पायी बरी. हा, माऊली म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार आहे आणि मी तर साधा आहे की नाही, त्यांचा सेवक आहे, माझ्याकडे पाठवायचं कारण काय असावं. दुसरा प्रश्न होता तुकाराम महाराजांना पडला, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वसती जेथे. अरे षडगुण संपन्न असलेले माऊली, त्यांना कमी काय आणि त्यांनी माझ्याकडे गिऱ्हाईक पाठवलं.
आणि तिसरं त्यांना त्या ठिकाणी प्रश्न पडला की करील ते नोय काय महाराज. करील ते काय नो हे महाराज तरी पायी बीज शुद्ध अंगी, परी पायी बीज शुद्ध अंगी. करील ते काय नो हे महाराज परी पायी बीज शुद्ध अंगी, परी पायी बीज शुद्ध अंगी. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. आणि त्याला माऊलीनं कमी काय म्हणाले, ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे ते तुला धन देऊ शकले नाही. हा? ते काय करू शकत नाही म्हणले. हा, तुला मुक्ती पाहिजे म्हणाले, जयाने घातली मुक्तीची गवांदी आणि मिळवेली मांदी वैष्णवांची. काय केलं म्हणे, हा? अरे त्यांनी कारखाना खोललेला आहे मुक्तीचा, मग तुला मुक्ती देऊ शकत नाही म्हणाले. हा? आणि ज्ञानाची तर ती देवता आहे, ज्ञानदेवता. हा? मग तुकाराम महाराज त्या देशपांड्यांना त्या ठिकाणी उपदेश करताय की प्रथमेन अर्जितम ज्ञानम, द्वितीयेन अर्जितम धनम, तृतीयेन अर्जितम पुण्यम, चतुर्थम किमकर्षती. माणसाच्या आयुष्याचे 4 विभाग केले. हा, 100 वर्ष आयुष्य धरलं, 25 25 25 25 4 विभाग केले. आणि 4 विभाग केल्यानंतर प्रथमेन अर्जितम ज्ञानम, पहिल्या विभागामध्ये त्याने ज्ञान घेतलं पाहिजे. दुसऱ्या विभागामध्ये त्याने धन कमवलं पाहिजे. तिसऱ्या विभागामध्ये त्या धनाचं दान करून पुण्य कमवलं पाहिजे. मता नातू ज्ञान कमवलं, नातू धन कमवलं, नातू पुण्य कमवलं, आणि पैसाच नाही तर पुण्य कसं कमवणार. मग चतुर्थम किम कर्षती. आता 4थ्या टप्प्यामध्ये वयाच्या 75व्या वर्षानंतर काय करशील बाबा तू. तो म्हणाले किम न कर्षती, म्हणजे काहीच करू शकत नाही तो. हे की तुकाराम महाराज त्यांना उपदेश करतात. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. तुका म्हणे ते सुका काय उने, परी राहे समाधाने चित्ताची. बाबा आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये तू काय राह, समाधानी राहे समाधान चित्ताची. आता काही तुझं होऊ शकत नाही म्हणाले की नाही. मग असे हे संत जगाच्या कल्याणासाठी तीर्थयात्रा करताय. आपल्या मूळेश्वर आलो आपण, परत माऊलींचा मोठेपणा सांगून मूळेश्वर आपण आलो. विठ्ठल 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 विठ्ठल. भगीरथ राजाने तपश्चर्या केली आणि गंगे मातेला प्रसन्न केलं. आबा, भगीरथ राजाने तपश्चर्या केली आणि गंगे मातेला प्रसन्न केलं. सांगितलं, माते, माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी तुला या मृत्यू लोकात यावं लागेल. गंगा मातेने 2 अटी घातल्या. मी मृत्यू लोकात यायला तयार आहे, परंतु माझा वेग हा प्रचंड आहे. स्वर्गातून मृत्यू लोकात येत असताना त्या मृत्यू लोकाला छिद्र पडेल आणि त्यातून मी पाताळामध्ये निघून जाईल. म्हणून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माझा वेग थोपवण्याची व्यवस्था करा. आणि दुसरं सांगितलं की त्या ठिकाणी
माझ्यामध्ये अनेक पापी दुराचारी अभक्त आंघोळ करतील आहे की नाही, त्यांचं पाप नष्ट होईल, पण मला लागेल ना. हा? म्हणून मला परत पवित्र करण्यासाठी काय करा, व्यवस्था करा. भगीरथ राजा म्हणाला, माते तुझा वेग थोपवण्यासाठी मी शिवजींना सांगतो, ते आपल्या मस्तकी तुला धारण करतील. आणि माते मी तुला वचन देतो की तुझ्यामध्ये फक्त पापी अभक्त असे दुराचारी लोकच आंघोळ करतील असं नाही, तुझ्यामध्ये अनेक संत महात्मे ठीक आहे नाही, ऋषीमुनी आंघोळ करतील आणि तुला पवित्र करतील. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबाराय नामदेव महाराजाकडे गेले आणि नामदेव महाराजांना तीर्थयात्रेला चला अशी इच्छा प्रकट केली. मात्र नामदेव महाराज म्हणाले, पांडुरंगाचे चरण सोडून मी कुठेही जाणार नाही. मग पांडुरंगाने मध्यस्थी केली आणि पांडुरंगाने मध्यस्थी केल्यामुळं काही मोजके भक्त मंडळीसह तीर्थयात्रेला निघाले. आणि तीर्थयात्रेला निघत असताना फिरत 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 त्या ठिकाणी ते वाराणसी या क्षेत्री आले. कुठं? वाराणसी क्षेत्री आले. आणि या वाराणसी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एक चमत्कार घडला. तो चमत्कार म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. ज्ञानोबाचा हात, 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 ज्ञानोबाचा हात. प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, ऐसे बोल दालता, ऐसे बोल दालता. प्रेम धरी विश्वनाथ, प्रेम धरी विश्वनाथ, ऐसे धरी विश्वनाथ, बोलत चालता, ऐसे बोलत चालता. आपल्या गावामध्ये कुणी महात्मा येणार असेल तर आबा आपण त्याला शिवापर्यंत त्याला आणण्यासाठी गेलं पाहिजे. हा शिष्टाचार आहे. मग ज्ञानोबाराय त्या वाराणसी क्षेत्रामध्ये जसे आले, स्वतः विश्वनाथ म्हणजे शिवजी हे ज्ञानोबारायांना आणण्यासाठी गेले. त्या शिवेवरती गेले आणि ज्ञानोबाचा हात हातात धरला आणि तोही प्रेमाने धरिला. बघा काय सुंदर दृश्य आहे. एक विश्वनाथ आणि एक जगन्नाथ, एक संहाराचं काम करतो आणि एक अनंत ब्रह्मांड निर्मितीचं काम करतो. ज्या अर्थी शिवजींनी ज्ञानोबाचा हात हातात धरला आणि तोही प्रेमाने धरला, तर याचाच अर्थ असा की ज्ञानोबारायांचा अधिकार निश्चितच मोठा आहे. एक जगन्नाथ आणि एक विश्वनाथ, एक हरी आणि एक हर. ज्या मंदिरामध्ये आपण बसलेलो आहोत ते मंदिरच आहे हरी आणि हर. अनंत कालापासून वैष्णव संप्रदाय आणि रुद्र संप्रदाय यामध्ये भांडणं आहेत. मात्र हरी आणि हरामध्ये किती ऐक्य आहे, किती साख्य प्रेम आहे, याचे काही उदाहरण सांगतो.
त्रिशूळावरी काशी, त्रिशूळावरी काशी, सुदर्शनावरी पंढरी, दोघे सारिके सारिके, विश्वनाथ विठ्ठल सखे. अरे एकाची काशी त्रिशूळावरती आहे आणि दुसऱ्याची पंढरी सुदर्शन चक्रावरती आहे. असं का? कारण ह्या मृत्यूलोकाचा एक दिवस संहार होणार असतो. मात्र या ठिकाणी काशीही नष्ट होत नाही आणि पंढरीही नष्ट होत नाही. दुसरं उदाहरण आहे का? शिवस्य हृदय विष्णू, शिवस्य हृदय विष्णू, विष्णुस्य हृदय शिव, यथा शिवमय विष्णू तथा विष्णुमय शिव. दोघं एकमेकाच्या हृदयामध्ये. आणि तिसरं उदाहरण आहे का? नारायणे सेविले अमृत, नारायणे सेविले अमृत, श्वेत झाला महादेव. काय चमत्कार बघा. एकाने अमृत पाषाण केलं हरीने, आणि त्याचा परिणाम कोणावर झाला? हरावरती झाला. आणि हर काय झाले? श्वेत झाले, स्फटिकासारखे शुभ्र झाले. शंभूने गिळिले हळहळा, हळहळा म्हणजे विष आहे का नाही? शंभूने गिळिले हळहळा, म्हणून विष्णू झाला निळा. वा. हा, यांनी विष पेलं भोळ्या देवानी, आणि त्याचा परिणाम कोणावर झाला? भगवंतावर झाला की. आणि ते निळे झाले, नीलवर्णी झाले. त्यांचा विषयाचा परिणाम त्यांच्यावर झाला. म्हणून ज्या मंदिरामध्ये आपण बसलेलो आहोत ते हरिहराचं मंदिर आहे. हरिहरा भेद नाही, नका करू वाद, एक एकाच्या हृदयी गोडी साखरेची ठाई. भेद काशी नाड, एक वेलांटीच आड. ज्याला भेद करायचा आहे हरी आणि हर मध्ये, त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे की हरीची वेलांटी काढली की हर होतो, आणि हरला वेलांटी लावली की हरी होतो. हरिहर केशव गोविंद भगवान की जय. मग त्या शिवजींनी त्या ज्ञानोबारायांचा हात आपल्या हातात धरला, तोही प्रेमाने धरला. कीर्तनामध्ये विनोद करू नये है की नाही, असं आपलं संप्रदायाचं म्हणणं आहे. तरी एकदा मी एका मुलाला विचारलं की बाळ, शाळेत जातोस का? शाळेत जातोस का? हा. तर तो म्हणाला, महाराज मी शाळेत जात नाही, मला पाठविले जाते. काय म्हणाला? मला याच्यात प्रेम आहे का? नाही. मात्र शिवजींचा हात, त्या शिवजींनी ज्ञानोबाचा हात प्रेमाने हातात धरला आणि ते गंगेकडे चालायला लागले. त्यामागे कारणही तसंच होतं की काही जण म्हणतात की हा प्रसंग कृतयुगामधला असावा. शिवजी आकाश मार्गे त्यांच्या विमानामध्ये बसून चालले होते. त्यांचं विमान म्हणजे नंदी 4 पायाचा. आणि त्या ठिकाणी आकाश मार्गे जात असताना शिवजींनी त्या अलंकापूर क्षेत्रामध्ये, आळंदीमध्ये त्या ठिकाणी काय केलं? ते विमान खाली उतरवलं आणि उतरल्यानंतर शिवजी त्या ठिकाणी नृत्य करायला लागले. अतिशय प्रसन्नतेने नृत्य करायला लागले. त्या मातीमध्ये गडाबडा गडाबडा लोळायला लागले. पार्वती म्हणाली, बाई 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 बाई, याच्यामुळेच तुम्हाला भोळा साम म्हणतात. तुम्ही असले काही पण प्रकार करता, आणि महिला मंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हा आम्हाला विचारणा होती की तुमची पती असे विचित्र का वागता, त्यावेळेस उत्तर देता देता आमच्याला नाकीने येतात म्हणाले. शिवजी म्हणाले, ऐक पार्वती, काही वर्षानंतर माझे प्रभू साक्षात त्या भूमीमध्ये अवतार धरणार आहे. कदाचित त्यावेळेस मला त्यांचा सहवास लाभेल न लाभेल, मात्र आत्ताच मी त्यांचे ते रजकण माझ्या अंगाला लावून घेत आहे. काय प्रेम आहे बघा. शिवस्य हृदय विष्णू, विष्णुस्य हृदय शिव, यथा शिवमय विष्णू तथा विष्णुमय शिव. हा. आणि मग असे ते चालत 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 त्या ठिकाणी गंगेकडे यायला लागले. आणि गंगेकडे येत असताना त्या ठिकाणी गंगाबाईने ज्यावेळेस बघितलं, तीर्थ ज्याची इच्छा करती नित्य काळ, तीर्थ ज्याची इच्छा करती नित्य काळ, व्हावया निर्मळ आपणासी. तीर्थ सुद्धा महात्म्यांचे
काय करते? इच्छा करत असते. कशासाठी? तर आपल्याला स्वतःला निर्मळ होण्यासाठी. कारण आपण त्या तीर्थामध्ये जाऊन आपले पाप धुतो, आपले पाप जातात, पण त्या तीर्थाला लागतात आणि मग तीर्थालाही पवित्र व्हावं लागतं, म्हणून ती महात्म्याची त्या ठिकाणी वागतात. जसं 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 शिवजी आणि ज्ञानोबाराय त्या त्या ठिकाणी त्या गंगेमध्ये प्रवेश करू लागले, तसं तसं गंगामायेच्या अंगावरती रोम उभे राहिले, डोळ्यातून आसरे वाहू लागले, हा, होठ असे थरथरायला लागले, हा, शरीराला पूर्ण काप सुटला, हृदय सद्गतीत झाले. याला अष्टसात्विक भाव जागृत होणे असं म्हणतात. अष्टसात्विक भाव गंगे मातेचे जागृत झाले आणि गंगा मातेनं व्हायचं थांबवलं, वाहण्याचं थांबवलं, जागेवर थांबली की जेणेकरून पाण्याची पातळी वाढून मी कधी ज्ञानोबाईंना स्पर्श करते. आणि त्या ठिकाणी गंगामाईकडून या ठिकाणी एक कृती घडली आणि ती कृती म्हणजे अभंगाचं तृतीय चरण. ऐसे बोलत चालत, 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 ऐसे बोलत चालत. दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत, ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत. दोघे आले गंगे आत, दोघे आले गंगे आत, ऐसे बोलत चालत, ऐसे बोलत चालत, बोलत चालत. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे आत आणि ज्ञानोबाच्या पायी मिठी घाली गंगामाई. ही कृती त्या ठिकाणी घडली. त्या गंगामाईनं ज्ञानोबाच्या पायाला असं घट्ट पकडलं आणि त्या माग कारणही होतं महाराज, की या माझ्याकडे येणारे हे दोन महात्मे हे साधारण नाहीत. एकाच्या चरण कमलापासून माझा जन्म झाला आणि एकाने मला मस्तकी धारण केले. शिवजींनी मस्तकी धारण केलंय आणि प्रभूंनी चरण कमलापासून त्या ठिकाणी जन्म झाला. आणि जन्म झाल्यापासून आतापर्यंत वियोग घडला, भेट झाली नाही. आता मात्र प्रभू आले ना, आता मी प्रभूंचे चरण कमल सोडणार नाही, अशा पद्धतीने त्या पवित्रा त्या गंगा मातेने घेतला. आणि मग याचे साक्षीदार आहे स्वतः नामदेव महाराज. नामदेव महाराज होते ना त्या ठिकाणी, ते साक्षीदार आहेत. आणि नामदेव महाराजांनी मग विचार केला की आता जर प्रभूंना या ठिकाणी अडवलं गेलं, कारण अजून प्रभूंना बरंच काहीतरी अवतार कार्य पूर्ण करायचं आहे. आणि मग नामदेव महाराज म्हणतात, माते वियोगाच्या भीतीने तुला ज्ञानोबाचे पाय सोडवत नाही ना, पण मी तुला शब्द देतो की तसं होणार नाही. कारण एक गोष्ट ध्यानात ठेव की गंगा बहती भली और साधू घुमता भला. साधूनी नेहमी फिरलं पाहिजे आहे की नाही? आपले इथे महात्मे येऊन बसले, महंत जंगम महाराज, ते आता सायकलवरती त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करून आले. आता एक 15 दिवस झाले असतील महाराज, 15 दिवस झाले असतील. हा, मग साधू घुमता भला. साधूने एका जागेवर राहायचं नसतं आणि गंगेने एका जागी थांबायचं नसतं. कारण वाहतो तो झरा, वाहतो तो झरा, थांबतं ते डबक. डबक माहिती आहे तुम्हाला? हा, वाहतो तो झरा, थांबतं ते डबक. डबक्यावरती डास जमतात आणि झऱ्यावरनं राजहंस फिरतात. वा, सुभाषितकार लिहितात की माणूस वाहता असला ना की मग त्यावरती राजहंस फिरतात झऱ्यासारखे.
आणि डबकत राहिला डबक छोट्याशा डबक्यात की मग डास जमा होतात नाही की नाही? त्रासदायक. आणि मग नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी गंगा माईला त्या ठिकाणी शब्द दिला की प्रभूंना पुढचा अवतार काढण्यासाठी जाऊ दे. आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात अभंगाच चौथं नामा म्हणे सोडा बाई आ नामा म्हणे सोडा बाई नाम म्हणे सोडा काही नाम म्हणे सोडा काही ज्ञान देव सर्व ठाई ज्ञान देव सर्व ठाई ऐसे बोलत चालत चालत ऐसे बोलत चालत ज्ञान देवा सर्व ठाई ज्ञान देवा सर्व ठाई ऐसे बोलत चालत ऐसे बोलत चालत ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानोबाच्या पायी मिठी घाली गंगा माई ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. नामा म्हणे सोडाबाई नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्व ठाई नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्व ठाई. आणि या पद्धतीने आपण ज्ञानोबरायांचा महिमा काय मोठेपणा काय तो आपण बघितला. संत तीर्थयात्रा करतात साधकानेही तीर्थयात्राच करावी. संत तीर्थयात्रा करतात त्याला कारण दोन, एक लोक जागरासाठी जातात, लोक संग्रहासाठी जातात आणि दुसरं म्हणजे तीर्थाला पावन करण्यासाठी जातात. आणि साधकाने तीर्थयात्रा करायची त्याचं कारण म्हणजे आपले जे काही कर्म असतील पापकर्म असतील ते धुण्यासाठी आणि स्वतःला पवित्र बनवण्यासाठी तीर्थयात्रा करा. विठ्ठल 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 मग तीर्थयात्रा करायला सांगितली. मात्र बसणाऱ्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल की आता खर्चाचा विषय आला. तीर्थयात्रा फुकट होत नाही महाराज आहे की नाही. आज 12-15 हजार रुपये घालावे लागतात एका धामाला जायचं म्हणजे. मग याला पर्याय आहे का काही? मी गरीब दुबळा असलो माझ्याकडे पैसे नसेल तर काही पर्याय आहे का? तर मग त्याला पर्याय म्हणजे मायबाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्माची उभे ठेले. माय बाप केवळ काशी आपल्या आई वडिलांची सेवा करा. काय होईल त्यांनी? पुंडलिका काय केले? काय केलं पुंडलिका? काय वेगळं केलं का? कुठला जप केला का प्रभू? कुठले आरसे वगैरे सेवा केली का? काहीच केलं नाही. पुंडलिका काय केले? परब्रह्माची उभे ठेले. और साक्षात त्या परब्रह्माला उभं केलं त्या पंढरपूरच्या. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता. या उकलगाव मधून दरवर्षी पंढरपूरला दिंडी जात असते आणि त्या दिंडीचे चालक हरिभक्त परायण बाबा महाराज ससाने आपल्यामध्ये बसलेले आहेत. फार वेगवेगळे विचित्र अनुभव येतात बाबा ऐकानी. फार नको नको होतं पण तरी पण ऐकानी धर्माचं काम आहे, देवाचं काम आहे, जावंच लागतं ऐकानी. तुकाराम महाराजांचा एक प्रसंग सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात परिसे गे सुनबाई नको वेचू दूध दही आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. गावातली एक महिला होती ती पंढरपूरला चालली महाराज आणि पंढरपूरला जात असताना मात्र वेशीपर्यंत गेली. बाबांना अनुभव आहे.
निघाली पंढरपुरा निघाली पंढरपुरा वेची पासून येती घरा वेची पासून येती घरा आवा निघाली पंढरपुरा निघाली पंढरपुरा आवा चालली पंढरपुरा येशी पासून आली हरा. पार आपला दिंडीचा मुक्काम कुठं असतो बाबा? पहिला मुक्काम टाकळीम्यापर्यंत लोक जॉईन होत असतात आहे की नाही? टाकळीम्यापर्यंतच नाही, पार त्या करमाळ्या टेंभुर्णीपर्यंत लोक येत असतात मागून. ही याच प्रकारामधली. मग ती सासूबाई वेशीपासून मागं फिरत आली आणि सून बनायला म्हणाली, उखळ मुसळ जाते माझे मन तेथे जाते, मज हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. काय सांगते बघा, संसारामध्ये किती जीव गुंतला. कलवडू माहितीये तुम्हाला? गवऱ्यांचा असतो ना, गवऱ्यावर गवऱ्या थापून लेपलेला, आणि ती सूचना करते सुनबाईला, सुनबाई इकडे ये, या वजन काट्यावर उभं राहा. का सासूबाई? वजन चेक करू दे, किती? 55 किलो. आता महिनाभर मी ससाने बाबांच्या दिंडीत चालले, आणि आता महिन्याभराने मी आल्यानंतर तुझं वजन चेक करणार. 55चं 56-57 भरलं तर तू नको वेचू दूध दही. म्हणजे तू काय केलं? दूध आणि दही खाल्लं. समजेल मी, ऐकेन. अजून सूचना तुला, की तुला सरपण लागलं तर तू असं आपल्या शेतामध्ये इकडे इकडे गोळा कर, मात्र मज हातीचा कलवडू मज वाचूनी नको फोडू. अजून सूचना करू लागली, भिक्षुक आला घरा भिक्षुक आला घरा सांग गेली पंढरपुरा. पाहिली वाटशील म्हणले, आहे की तसं करू नको म्हणाले. त्याला सांग आत्याबाई कुठे गेल्या? पंढरपूरला गेल्या. मग सूनबाईने हे सगळं काही ऐकलं आणि सांगितलं की आता म्हातारीचा संसार काय सुटे ना. पटेल साहेब, म्हातारीचा संसार काय सुटाना म्हणाली. आणि तिची सूनबाई होती ना, ती माझ्यासारख्या महाराजाची मुलगी होती. महाराजाच्या घरामध्ये काय चालतं? आहे का नाही? तत्वज्ञानच चालू असतं, आहे का नाही? बायकोला सांग, मुलाला सांग, आईला सांग. अर्थात कोणी ऐकत नाही, हा भाग वेगळा. पण या ठिकाणी तत्वज्ञान तिने ऐकलेलं होतं. आणि मग ती सून म्हणते, सून म्हणे बहुतनिके तुम्ही यात्रेशी जावे सुके, सासूबाई सोहित जोडा मागील सर्व आशा सोडा. अहो जा ना आता म्हणली, कशाला आशे धरून राहिले? त्या आशेपायीच वाटोळ झालं म्हणाली. मग सूनबाईनं सासूबाईनं हे ऐकलं, आणि सासूबाईनं ऐकल्यानंतर सासूबाई म्हणा तुझ्याकडून, सूनमुखीचे वचन कानी सूनमुखीचे वचन कानी ऐकून सासू विवंची मनी. सूनमुखीचे वचन कानी ऐकून सासू विवंची मनी, सवतीचे चाळे खोटे म्या जावे इला वाटे. एवढी प्रेमाने मला म्हणून राहिली का सोहित जोडा आणि जा मागेला आशा सोडा. सांगता येत नाही महाराज. मी जर पंढरपूरला गेले ना, म्हणजे ती सासू तर माझी सून तिच्या भावाला बोलून घेईल, एक कांद्याची गोणी भरून देईल, एक गव्हाची गोणी भरून देईल, कढवलेला तुपाचा डबा त्याच्या हवाली करेल, 10 किलो साखर बांधून देईल, आणि नवऱ्याला म्हणाल की 1000 रुपये त्याला खर्चाला द्या. सांगते सूनमुखीचे वचन कानी ऐकून सासू विवंची मनी, सवतीचे चाळे खोटे म्या जावे इला वाटे. आता कशा यात्रेस जाऊ आणि काय जाऊन तेथे पाहू. मी गेले ना बाबा, माझ्या संसाराचं वाटोळच झालं. काय झालं? वाटोळ झालं म्हणाली. मग कशाला जाऊ म्हणाली आता. मुले दारे घरदार आणि येथेच माझे पंढरपूर. मुले दार घरदार येथेच माझे पंढरपूर. आवा चालली पंढरपुरा येशी पासून आली घरा. आवा चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल 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 विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता कोण करील तयाची कीव, आता कोण करील तयाची कीव. अरे ज्यासाठी जन्माला आला, जे सोबत घेऊन जायचंय ते मात्र कमवत नाहीये, जे सोबत घेऊन जायचंय ते मात्र कमवत नाही, आणि जे इथं सोडून जायचंय त्याच्यासाठी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत बाबा काय सांगा हा? म्हणून एक आई वडिलांची सेवा करूनही आपण त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. आपला भाव शुद्ध असला ठिकाणी कोण्याही जीवाचा ना घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा ना घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अरे कोणाचाच मत्सर करू नका, ना माणसाचा, ना जनावराचा, ना पशुचा, कुणाचाच करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. कोंबड कोणाचं आरवलं हे महत्वाचं नाही, सकाळ होणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. शेजाऱ्याचं आरवलं की आपल्याच भावबंधाचं आरवलं हे महत्वाचं नाही, सकाळ होणं महत्वाचं आहे. म्हणून ज्ञान कोणत्या पंथात घेतलं हे महत्वाचं नाही, ज्ञान होणं महत्वाचं आहे. म्हणून जो जो जयाचा घेतला गुण, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण, तो तो गुरु केला मी जाण. भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले होते. किती गुरु करावे? म्हणून ज्या पंथात मी शिकलो ते भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचा पंथ आहे. अजून मी ज्यांच्याकडे ज्ञान घेतलं ते देवगडचे भास्करगिरी महाराज, शांतीब्रह्म श्री गुरु भास्करगिरीजी बाबा यांच्याकडे ज्ञान मिळालं. आणि तिसरं जे ज्ञान मिळालं ते आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेतील वरिष्ठ अध्यापक मारुती बाबा कुरेकर. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण, तो तो गुरु केला मी जाण. विठ्ठल 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 विठ्ठल. विष्णू विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसे होय. माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितलंय का विष्णू विना जप, तुम्हाला भक्ती करायची असेल तर विष्णूची करा, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णाची करा. असं कोण सांगतंय? रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी, हृदय मंदिरी स्मराकारी. माऊलींचा उद्देश आहे. भक्ती करायची तर विष्णूची करा, आणि जप करायचा असेल त्याच्या जपामध्ये 2 नावं पाहिजे. किती? कोणते? राम आणि कृष्ण. म्हणून आपल्याला आत्मना आपण जे जे गुरु केलेले आहे की नाही, मग ते बापू असतील, स्वामी असतील, आम्मा असतील, है का नाही, तर यांचे मंत्र जरा चेक करून घ्या, यांचे दिलेले मंत्र चेक करून घ्या. त्या मंत्रामध्ये जर राम आणि कृष्ण हा शब्द नसेल तर याचा अर्थ व्यर्थ त्याचे ज्ञान. मग असे मंत्र कोणते? असे 2 मंत्र आहे का नाही. पहिला जो मंत्र आहे तो म्हणजे वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र, सगळ्यांनी म्हणायचा. राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी. आणि आता दुसरा मंत्र ज्याला महामंत्र म्हटला जातो, सगळ्यांनी वर हात करा. हरे कृष्णा, हरे कृष्ण, हरे कृष्णा, हरे कृष्ण, कृष्णा कृष्णा, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे हरे, हरे राम, हरे राम, हरे राम, हरे राम, राम राम, राम राम, हरे हरे, हरे हरे. एकदा प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचं. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम,
तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम 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 तुकाराम. आज या ठिकाणी मुठे पाटील परिवाराच्या आमंत्रणास मान देऊन आपण सर्वच जण, उक्कलगाव असेल, मोठे वाडगाव असेल, आमचे हरे कृष्णा ग्रुपचे सर्व सन्मान्य प्रभूजी आणि माताजी वर्ग असतील, संपूर्ण नातेवाईक असतील, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील, मित्रपरिवार असेल, या सगळ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. पुन्हा पुन्हा नाही जुळत हा संयोग, पुन्हा पुन्हा नाही जुळत हा संयोग. मनुष्य देह आळंदी सिद्ध बेटी वास, मनुष्य देह आळंदी सिद्ध बेटी वास. माऊली आणि 84 सिद्धाचा सहवास, माऊली आणि 84 सिद्धाचा सहवास. जेथे पूर्ण होईल भगवत भक्तीची आस. मनुष्याचा जन्म मिळावा, नाना सुकृताचे फळ, तो हा केवळ नरदेह. त्याही मध्ये भाग्य सफळ, तरीच सन्मार्गी लागे. आणि त्याला एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये मोठ्या ठिकाणी अध्ययनाची संधी मिळावी, यासारखं परम भाग्य नाही. मनुष्य देह आळंदी आणि सिद्ध बेटी वास. आणि खरोखर त्या ठिकाणी त्या सिद्ध बेटामध्ये मला राहायला भेटलं, माझं परम भाग्य आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते. त्या ठिकाणी अध्ययन करता आलं. ज्यावेळेस मी आळंदीला निघालो, त्यावेळेस मला अनेक जणांनी आर्थिक मदत केली. महाराज, कुणी मला मानसिक आधार दिला, कुणी कुटुंबाची जबाबदारी उचलली आणि तू जा, तू साधना कर, आम्ही आहोत ना. हे काय, खूप आनंद वाटला. आणि त्यावेळेस मला खरं कळालं की प्रेमाची माणसं कोण आहेत आपल्या, आहे की नाही. हां, ही सगळी माणसं मला कळाली, किती प्रेम करतात आपल्यावर, किती प्रेम करावं, आहे की नाही. हां, अशा पद्धतीनं. आणि म्हणून आजही मी आळंदीचे त्या जोग महाराज शिक्षण संस्थेची कनेक्टेड आहे आणि आपले देवगड निवासी बाबांशी कनेक्टेड आहे. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने पुढील वाटचाल करणार आहे. मात्र यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मला हव्या आहेत. दुबळा जो की भगवत भक्त, दुबळा जो की भगवत भक्त, त्यासी संरक्षी जो धनवंत. येणे तृष्टला भगवंत, त्यासी उद्धारे भक्ताधी. भक्त दुबळा आहे, भक्त दुबळा आहे. मात्र आपल्यासारख्या धनवंतांनी काय केलंय, त्याला संरक्षण दिलंय. मग काही फायदा. येणे तृष्टला भगवंत, त्यासी उद्धरी भक्ताधी. ज्या पवित्र मंदिरामध्ये, हरिहराच्या अशा पवित्र वायुमंडलामध्ये आपण बसलेलो आहोत, तर हे अतिशय, हे जे गाव आहे ना, ह्या गावाचं नाव आहे उक्कलगाव. काय, या गावाचा काय महिमा असेल ते सांगतो मी तुम्हाला. ज्ञानाची उकल व्हावी. कशाची? ज्ञानाची उकल व्हावी म्हणून स्वतः ब्रह्मदेवाने याच ठिकाणी, याच अमृतवाहिनी प्रवरेच्या तीरावरती तपश्चर्या केलेली आहे शिवजींची.
आणि शिवलिंग स्थापन केलेलं आहे. आज ब्रह्मेश्वर नावाने आमच्या गावामध्ये ते मंदिर आहे. की कीर्तन झाल्यानंतर आपण अवश्य तिथं जावं, दर्शन घ्यावं, ब्रह्मेश्वराचं दर्शन घ्यावं. मग ज्ञानाची देवता शिवजी आणि ज्ञानाच्या देवता शिवजींची तपश्चर्या ब्रह्मदेवाने केली. ही साधारण भूमी नाही. ज्ञानाची उकल व्हावी म्हणून उकलगाव, गावाचं नाव काय? ज्ञानाची व्हावी म्हणून उकलगाव. आणि मग शिवजींनी आपलं आराध्य शिवस्य हृदय विष्णू आत्ताच आपण बघितलंय की, मग त्या विष्णू भगवंताला हरीला या ठिकाणी आणलं आणि मग या ठिकाणी हरिहराची स्थापना झाली. हे साधारण नाही, हे साधारण भूमी नाही. या भूमीमध्ये जन्माला येणं आणि ते पण मंदिराच्या शेजारी घर असताना, म्हणजे याला काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत असावं लागतं बाबा. बरोबर आहे का? जे काही संस्कार झाले ना, आज मी काय, मला भजनाची आवड लागली, थोडेफार पाठ होतात. आता या वयात काही आबा एक पाठ होत नाही तसा, पण तरी पण ते ध्यानात राहते. म्हणजेच ही हरिहराची कृपा आहे. त्यांनी मला पदरात घेतलं म्हणून काही दोन शब्द बोलू शकतो. म्हणून सर्वांना विनंती आहे, आमच्या गावात आल्यानंतर ब्रह्मेश्वराचं दर्शन घ्या. आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी महाआरती होणार आहे हरिहराची. हरिहर या ठिकाणी आपण तुम्ही बघा, हरिहराचं सुंदर रूप बघा. आपल्या मनातला द्वेष राग सगळा तिथं वहा. मन हा मोगरा अर्पुण ईश्वरा, पुनरुपी जन्मा येणे नाही. या ठिकाणी जर आपल्याला या जन्म मरणाच्या जंजाळातून सुटायचं असेल तर आपल्याला कुणाचाही दोष करता कामा नये. म्हणून हरी आणि हराची एकत्रित भक्ती करण्याचं ठिकाण म्हणजे हरिहर केशव गोविंद महाराज. आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो की या भारतामध्ये काष्टाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी विग्रह हे जगन्नाथपुरीला आहे. चारिधामपैकी एक जगन्नाथपुरी. आणि दुसरं तुमच्या उक्कलगावला आहे. म्हणून हे अतिशय स्थान हे पवित्र आहे. अमृतवाहिनी इथून वाहत आहे. काय भाग्य आहे गावचं. म्हणून निश्चितच हरिहरच्या या दरबारामध्ये ससाने बाबाई बसलेले आहेत, उल्हास बाबाई आहेत, ऐकणी असे काही धार्मिक महात्मे या गावात आले. निश्चितच या ठिकाणी तरुण पिढीला ज्ञानाची उकल झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्तांच्या या सुखा कारणे पांडुरंग अवतरले. भक्तांच्या या सुखा कारणे पांडुरंग अवतरले. स्तंभरूपी केशव गोविंद देवतीर्थामध्ये आले. स्तंभरूपी केशव गोविंद देवतीर्थामध्ये आले. स्तंभरूपी केशव गोविंद गावी अवतरले. सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया यांच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी आपण सर्वच जण उपस्थित राहिलात. आता सर्वांना मी अगदी नावानिशी ओळखतो, पण सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. मात्र सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी सेवेला विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा
गोपाळ कुमार गोपाळ कुमाई गोपाळ कुमार गोपाळ कुमाई गोपाळ कुमार गोपाळ कुमाई गोपाळ कुमार गोपाळ कुमाई देवी गोपाळ कुमार गोपाळ कुमाई गोपाळ कुमार गोपाळ कुमाई गोपाळ कुमार गोपाळ कुमाई गोपाळ कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आपुली नेले पुरे वेडी वापुले करा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला आधी भारतीया पुरा करा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 एक 5 मिनिटं कोणी उठू नका जागेवर बसून राहा कोणीच उठू नका भजनी मंडळ खाली बसा